आता ॲटिट्यूड 4 प्रकारचे असतात. पहिला ॲटिट्यूड झिरो ॲटिट्यूड. झिरो ॲटिट्यूड ह्या प्रकारची माणसं भयानक असतात. त्यांना काही सांगा, त्यांचं उत्तर ठरलेलं असतं, नाही जमणार. काही सांगा, उत्तर ठरलेलं, नाही जमणार. बर तुला नाही जमायचं ते नाही जमू दे. हा इतका खतरनाक, तो म्हणतो तुलाही नाही जमणार, कुणालाच जमणार नाही. झिरो ॲटिट्यूड वाल्यांचा विषय. मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्त्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्याने पैसा द्यावा, ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्याने कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप्प राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे. झिरो ॲटिट्यूड, मला जमणार नाही, तुलाही जमणार नाही. दुसरा प्रकार ॲटिट्यूडचा लोअर ॲटिट्यूड. ह्यांनाही काही सांगा, यांचं ठरलेलं असतं, नाही मला नाही जमणार. बरं हे जरा बरं आहे, मला जमणार नाही म्हणतो, पण तो म्हणतो नाही पण तुला जमेल, तू कर. म्हणजे एखाद्याला म्हटलं ना, चल ना जरा पैसा बिसा कमवू, ऑडी मर्सिडीज घेऊ, बिंदास्तपणे फिरू, तो म्हणतो नाही मला नाही जमणार, पण तू घे, तू घे ऑडी, मी बसेन तुझ्या गाडीत, मी नाही, तू कर. लोअर. तिसरा प्रकार आहे ॲव्हरेज ॲटिट्यूड. ह्यांचं उत्तर ठरलेलं ना, काही सांगा, ह्यांचं उत्तर ठरलेलं, करू ना, प्रयत्न करायला काय हरकत आहे, जिंकू म्हणत नाही ची, प्रयत्न करायला काय हरकत आहे, करू ना. लोअर ॲव्हरेज ॲटिट्यूड. आणि याच्यातला शेवटचा जो टप्पा आहे तो आहे चॅम्पियन्स ॲटिट्यूड. चॅम्पियन्स, ज्यांच्या शब्दकोशात इम्पॉसिबल हा शब्दच नाही, त्यांना काही सांगा, आय कॅन, मी करेन.